सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याची आता शक्यता आहे। सिडको प्रशासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे। तसंच सिडकोच्या घरांच्या मुदतवाढ देण्यासह सिडकोत 2 घरं बुक करण्याच्या योजनेबाबत सुद्धा विचार सुरू असल्याची माहिती मिळते आहे। याबाबत सिडकोचे अध्यक्ष आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी संवाद साधला। पाहूया। सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्यासाठी सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट हे सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटतायत आणि एक सर्वसामान्य दिलासा देण्याचा निर्णय सिडको प्रशासनाकडून घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आपल्यासोबत संजय शिरसाट सर आहेत। सर, घरांच्या किमती भरमसाठ वाढल्यात, आता तुम्ही मैदानात उतरलेले आहात, मुख्यमंत्र्यांना भेटताय कमी किमती करण्यासाठी। असं नाही, एक पद्धत असते। खारघरच्या घराची किमती काही वाढलेल्या दिसतात, परंतु बाकी घराच्या किमती जर पाहिले तर 25 लाखापासून पुढे आहेत, 45 लाखापर्यंत। जास्त काही त्याच्यामध्ये फरक नाही। परंतु ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला थोडीशी वाढ होताना दिसते, निश्चित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत। मी त्यांच्याशी चर्चा करून जेवढं काही कमी करता जर आलं तर ते तेवढं निश्चित कमी करायचा प्रयत्न करू। सर, दुसरे एक अटी जे शिथिल करतायत, सिडकोमध्ये दुसऱ्यांदा घर घेऊ शकता असा प्रकारचा एक निर्णय तुम्ही घेण्याच्या तयारीत आहेत। नेमकी काय अटी शिथिल करतायत? नाही, आता आहे कुटुंब, मी घर घेतलंय, माझ्या मुलाला घर घ्यायचं, त्याला घेता येत नाही। नवरा बायकोचं भांडण झालं, जर विभक्त झालं तर घर घेता येत नाही। आणि ही कसली अट आली? म्हणून मला आता ज्याच्याकडे पहिले या नवी मुंबईमध्ये असेल, घर असेल, त्याला सुद्धा दुसरं घर घेता येईल। ही अट मी शिथिल करण्याच्या मनस्थितीत आहे। म्हणून कदाचित येणाऱ्या बोर्ड मीटिंगमध्ये मी तो ठराव सुद्धा घेईन। हे होते संजय शिरसाट। त्यांनी सांगितले घराच्या किमती करण्याचा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी भेटून चर्चा केली जाणार आहे। कॅमेरामॅन अजितसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।